श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वेदशास्त्र संपन्न श्री अण्णाजी माई यांनी श्री महाराजांना मानपत्र अर्पण केल्यावर त्यांच्या सत्कारपर थोडक्यात परंतु साधकांना अत्यंत उद्बोधक आणि श्री महाराजांचं स्वरूप प्रगट करणारं भाषण केलं. ते आपल्या भाषणात म्हणतात, आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष जवळून पाहिलेलं श्री महाराजांचं संपूर्ण जीवन म्हणजे एक महान तपश्चर्याच आहे. अग्निहोत्र्यांच्या अग्निकुंडासारखं अखंड धगधगत राहणारं तपपूत असंच त्यांचं आजवरचं संपूर्ण जीवन आहे. लहानपणापासूनच अत्यंत विनम्र स्वभावाचे व सर्वांवरच अत्यंत प्रेम करणारे महाराज श्री रामानंद महाराजांच्या सहवासात आले. त्यांचा कृपानुग्रह प्राप्त झाला आणि गुरुभक्ती व नामसाधनेत ते अखंड तल्लीन झाले. सद्गुरू श्री रामानंद महाराजांनी त्यांचं संपूर्ण जीवन नाममय करून टाकलं. श्री ब्रह्मचैतन्य रामानंद महाराजांनी सुरू केलेल्या या नामयज्ञात त्यांनी आपल्या आजवरच्या संपूर्ण आयुष्याची आहुती अत्यानंदपूर्वक समर्पित केली व आजही करत आहेत. गुरुपदेश झाला आणि त्याच क्षणी श्री रामानंदांच्या स्वरूपी ते अभिन्न झाले. सद्गुरूहून वेगळेपण असं काही उरलंच नाही. साधकांनी सद्गुरू सेवा कशी करावी याचा आदर्श पाठ श्री महाराजांकडून शिकावा. गुरुकृपेने आणि अखंड नामसाधनेने सर्व भूतप्राणी मात्रात राम पाहण्याची कला त्यांना साध्य झाली आहे. घरादारासह सर्वस्वाचा त्याग करणारा माझ्या पाहण्यात तरी त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही. घरादाराचा त्याग करणारा कदाचित एखादा कोणी भेटेलही, परंतु त्याबरोबर त्यांनी केलेला अहम आणि मम चा त्याग म्हणजे मी व माझं चा त्याग हाच खरा त्यांच्या संतत्वाचा मुख्य गाभा आहे. मी व माझं सर्वार्थाने जळूनच गेलं त्यांचं. दासबोधातील वैराग्य निरूपणाचा समास त्यांनी केवळ पाठ केला नव्हता, तर तो समास ते संपूर्ण आयुष्यभर खडतर वैराग्य पाळून जगले. त्यांनी संपूर्ण दासबोध आचरणात आणला. वेदशास्त्र संपन्न पंडित प्रवर असे अनेक विद्वान झाले व आहेत. अशांची वेदशास्त्रे अगदी मुखोद्गत असतात, परंतु त्याची अनुभूती त्यांनी घेतलेली नसते. श्री महाराज मात्र आत्मानुभूती प्राप्त झालेले म्हणूनच संतपदाला पोहोचले आहेत. आजपर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात आपला परका असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या इतकाच त्यांचा द्वेष करणाराही त्यांना तितकाच जवळचा वाटतो. सर्व भूत प्राणी मात्रांमध्येच नव्हे तर संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये मीच भरून राहिलो आहे अशी त्यांची निश्चयात्मक दृढ भावना झालेली असल्यामुळे सर्व प्राणी मात्रांवर आत्मवत सर्व भूतेषु असंच प्रेम ते करताना दिसतात. किंबहुना चराचर आपणची जाहला ही श्री ज्ञानराजांची ओवी संपूर्ण आयुष्यभर जगताना आपण सर्वच त्यांना पाहत आलो आहोत. म्हणूनच गोरगरिबांविषयी त्यांना अत्यंत कळवळा आहे. आंधळे, पांगळे, अपंग, अनाथ, निराधार, परित्यक्त अशा अनेकांना त्यांनी मायेची ऊब दिली आहे. या सर्वांचा प्रेमपूर्वक सांभाळ करून त्यांनी त्यांचे संसार उभे केले. त्यांच्याकडे आलेला कोणीही त्यांच्याकडून कधीच विन्मुख जात नव्हता व आजही जात नाही. अन्नदान जर कुठे होत असेल तर ते साखरखेर्ड्यात, आणि साखरखेर्ड्यात कुठे तर श्री महाराजांच्या मंदिरात, मठात. त्यामुळे तेथील गरीब भिकारी कधी उपाशी झोपलेच नाहीत. रामनामाचा डंका त्यांनी सर्वत्र पिटलेला तर आपण पाहतो आहोत. या व अशा असंख्य सद्गुणांमुळे श्री महाराजांचं स्थान अत्यंत उंचावलेलं आहे. त्यांनी याच प्रवृत्तीतून निवृत्तीमार्ग साधला आहे. संत साधू सत्पुरुषांची आणखी कोणती लक्षणे असतात सांगा बरं. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या वचनाप्रमाणे ते खरोखरच देवपदाला पोहोचले आहेत. त्यांना देवत्व प्राप्त झालं आहे. प्रखर वैराग्य, अखंड नामसाधना, रंजले गांजले व गोरगरिबांविषयीची आत्मीयता याने ते आज श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री रामानंद महाराज, श्री सखाराम महाराज, श्री अवधूतानंद स्वामी महाराज यांच्या मालिकेत विराजमान झाले आहेत. श्री पाचलेगावकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच आम्ही सर्व साखरखेर्डा निवासी त्यांच्या येथील वास्तव्याने धन्य झालो आहोत.
साखरखेर्डा नगरी व येथील सर्वच नगरवासियांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. सर्व भूत प्राणीमात्रात व चराचर सृष्टीत राम पाहता पाहता ते याच देही राम झाले आहेत. श्री महाराजांनी निश्चितपणे आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार केला आहे व आमच्यावरही त्यांचे अनंत उपकार झाले आहेत. मी त्यांच्या 42 पिढ्यात येत असल्यामुळे माझाही निश्चितपणे उद्धार झाला आहे असंच मी समजतो, असं म्हणून त्यांनी आपलं भाषण संपवलं. श्री महाराजांच्या मातेकडील 21 पिढ्यांची व पित्याकडील 21 पिढ्यांची माहिती नाही, परंतु श्री महाराजांच्या काळे घराण्याचे कुलगुरू हे माईंचे घराणे असल्यामुळे ते कदाचित असं म्हटले असावेत असे म्हणता येते. परगावाहून असंख्य मंडळी या महोत्सवास आली होती. त्या सर्वांनी व गावातील सर्व भक्तांनी श्री महाराजांच्या अमृत महोत्सवाचा प्रसाद घेतला. श्री रामरायाच्या व श्री सद्गुरुरायाच्या गजरात या अमृत महोत्सवाची सांगता झाली. श्री महाराजांच्या हस्ते ब्रह्मवृंदांना महादक्षिणा व वस्त्रप्रावरणे देण्यात आली. कीर्तनकार, प्रवचनकार, शास्त्री, पुराणिक, गायक, वादक, त्यांचे साथीदार यांना वस्त्रप्रावरणे व बिदागी देऊन श्री महाराजांनी निरोप दिला. महाराजांनी उत्सवास आलेल्या सर्व संत महंतांचे यथायोग्य पूजन करून व त्यांना वस्त्रप्रावरणे, शाल, श्रीफळ व दक्षिणा देऊन सत्कार केला व त्यांना निरोप दिला. हजारो लोकांनी श्रींचा प्रसाद व आशीर्वाद म्हणून तेथील कुंडातील भस्म, माती, निर्माल्य भक्तिभावाने आपल्याबरोबर नेले. अखंड नामात राहण्यास सांगून श्री महाराजांनी परगावी जाणाऱ्या सर्व मंडळींना निरोप दिला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा 75वा वाढदिवस जसा साजरा झाला तसाच पुढील वर्धापन दिनही असाच साजरा करावा असा विचार काही भक्तांच्या मनात आला. तशी त्यांनी श्री महाराजांकडे अनुमती मागितली. त्यावर श्री महाराजांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.